पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। महाविद्यालयातील प्राध्यापकांनी फक्त आपल्या वर्गातल्या विद्यार्थ्यांना शिकवून आपलं काम थांबवायला नकोय, त्यांनी शिक्षणापासून वंचित जनतेकडे जाऊन त्यांनाही शिकवायला हवंय। कानाकोपऱ्यातल्या गावात जाऊन व्याख्यानं द्यायला हवी। मोजून सांग आतमध्ये किती गोणे आलेत ते। नमस्कार शेठजी। कुठून तरी ऐकलं होतं की तुमच्या इथं काम करायला माणसं पाहिजेत। मी लय लांबून आलोय। तुम्ही जेवढं सांगाल जे म्हणाल तेवढं काम करेन। मला कामाची लय गरज आहे। कुठून आलायस? सातारावरून आलोय। तिथे काम नाही मिळालं कुठे? इथे आलास ते मिळतं की, पण जसं त्यांना हे समजतं की माझी जात काय आहे, तर मला नोकरीवरून काढून टाकतात। शेठजी, मी तुमच्याशी खोटं नाही बोलणार, कारण की 2-4 दिवस काम करून मी काही घर नाही चालवणार। आता घरातून विचार करून निघालोय की काम जेवढं बी लांब असू देत, काम त्यांच्यासोबत करणार ज्यांना माझं पूर्ण सत्य माहित आहे, आणि जे मला 2-4 दिवसानंतर कामावरून नाही काढणार। काय काय करू शकतोस? सैन्यातला रिटायर्ड सुभेदार आहे म्या। इंग्रजी सैन्यात शिकवण्याचं काम केलंय म्या। धान्याची पोती बी उचलली आहेत। विदूषक बनून लोकांना हसवले बी, कारण की लोकांनी आमच्या शेठजीच्या दुकानातील साड्या घ्याव्यात। हिशोब खाती बी सांभाळली आहेत। तुम्ही जे सांगाल ते समद काम म्या करीन। पैक कमवण्यासाठी आणि घर चालवण्यासाठी माझ्याकडे दुसरा कुठलाच पर्याय नाही। ठीक आहे, उद्यापासून कामावर ये। काम चांगलं केलंस तर गोरेगाव मध्ये एक सरकारी काम सुरू होणार आहे, तिथे मुंशी बनवून पाठवेन। मला तुझ्या जातीचा काही फरक पडत नाही, पर तरी बी मला असं वाटतं की तुम्ही माझी एकदा तरी जात जाणून घ्या। काय माहिती तुम्हासनी दुसऱ्या जातीचा तरास नसेल, पण माझ्या जातीचा तरास होईल। कुठल्या जातीचं आहेस? अजिबात घाबरू नकोस। जोपर्यंत मी इथे आहे तुला कुणी नाही काढणार। उद्यापासून वेळेवर ये। धन्यवाद शेठजी। वहिनी, वहिनी, अगं काय झालं? डोकं दुखतंय अहो, लय डोकं दुखतंय। वैद्य बुवांकडे जावं लागेल असं दिसतंय। आणखी काय उपाय नाही बाई। चल 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 लवकर ये, चल चल चल। तुळसा मंजुळा, घराकडे लक्ष ठेवा। आम्ही वैद्य बुवांकडे जाऊन येतो। हा, इथं बस जरा। वैद्य बुवा, ओ वैद्य बुवा, वैद्य बुवा। काय झाले ओरडण्यास? ही वैद्य बुवांची आरामाची वेळ आहे, जा नंतर या। उपकार होतील तुमचे। वैद्य बुवांना बोलवा, माझ्या वहिनीचं ना लय डोकं दुखतंय। त्यांनी एकदा बघितलं नाही म्हटले ना, यावेळी ते रुग्ण बघत नाहीत, जा नंतर या। आओ, एकदा बोलवा ना। एकदा बघितलं असतं तर बरं झालं असतं। आम्ही जाऊ निघून एकदा बघूया की। वैद्य बुवा, वैद्य बुवा, काय सहन होतंय। वहिनी चल, उठ उठ वहिनी, उठ। चल इथून। ऐक, हा दरवाजा नाही उघडायचा। आपला जीव गेला तरी बी नाही, कारण आमच्या मरणाचा यांना सोयर सुतक नाही। चल इथून। वैदी, वैदी, काय झालं यांना? हिचं सकाळपासून डोकं दुखतंय। वैद्य बुवानी बी बघायला नाही म्हटलं तर, आणि दुसरा कोणी वैद्य आहे का? एक बाई वैद्य आहे, पण त्या तर इथून लय दूर राहतात। तुम्हाला जाईस तवर लय यायला लागल। चालेल, आम्ही जाऊ तिकडं। तुम्ही पत्ता दिला तर उपकार होतील। तो मदोलीवाला रस्ता आहे ना, तिथे एक नदी आहे। त्या नदीच्या बाजूला एक गाव आहे,
त्या गावात तुम्ही कुणाला बी विचारा वैद्याबद्दल, कुणी बी सांगाल. बर, उपकार झाले. हा, चल 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 चल. कुठं? बाबा तुम्ही इथं? एक आनंदाची बातमी आहे. विचार केला की आपल्या पोरांच्या शाळेत जाऊन त्यांना घरी घेऊन जावं आणि त्यांना आनंदाची बातमी बी सांगावी. कसली गोड बातमी आहे बाबा. मला कायमस्वरूपी नोकरी मिळाली. आता आपल्याला काही काळजी करायची गरज नाही. आता आपला जेवढा खर्च आहे तो तर आता मी आरामात कमवीन, हो ना? चल, ये ये, चल सावकाश. कायम तिचं डोकं दुखत असतं. आज सकाळपासून लयच डोकं दुखतंय. तुम्ही जरा बघून सांगा ना काय आहे ते. इथे या, माझ्या जवळ बसा. इथे या, माझ्या जवळ बसा ना. पर आमची जात रुग्णाला कुठलीच जात नसते. या, माझ्या जवळ बसा. अहो, हात लावू देत. हात न लावता आजार नाही कळणार. दाखवा. हात दाखवा बरे. तुम्ही धूप आणि भृंगराजची पाने घेऊन या. लवकर जा. आता घेऊन येते. मला तुमच्या ह्यांच्याशी बोलावे लागेल. वय मला सांगा तुम्ही. हे बघा, चांगला सल्ला देणं माझं कर्तव्य आहे. तुम्हाला खूप मोठा आजार झालाय आणि ह्याचा इलाज फक्त मुंबईला होऊ शकतो आणि ह्या इलाजासाठी फार खर्च होऊ शकतो. आणि जर हा इलाज वेळेवर नाही झाला तर तुम्ही तुमचा जीव गमावू शकता. आणि याच बद्दल मला तुमच्या पतींशी बोलायचे आहे. हे बघा, माझ्या कुटुंबात आनंद कवा तरी येतो. माझ्या आजारपणाबद्दल त्यास ते समजलं तर उदास होतील समजे. आय, मी अशी बातमी सांगेन की तू लय खुश होशील. मंजुळाताई आई कुठे आहे? आता कुठेतरी माझं समध कुटुंब हसतंय, खेळतंय. समधे हसणं विसरून जातील. कोणी हसणार नाही. माझ्या काळजीत समधे उदास होतील, निराश होतील, दुःखी होतील. तर तुम्ही अहो, इलाज तर केला पाहिजे ना. आजारापासून कुणी पळू शकत नाही आणि आजार लपवल्यास तो अधिक वाढत जातो. पळत नाही म्या नाही पळत. पण तुम्ही आता कोणाला काहीच नाही बोलणार. हा, माझ्या संग ज्या आलेत ना त्यांना पण तुम्ही काय बोलणार नाही. जे पण होईल मी समज सांगेन. माझ्या नवऱ्याला समज सांगेन आणि त्यानंतर जसं होईल मी इलाज करेन. पर आता तुम्ही काय. ठीक आहे, तुम्ही म्हणत असाल तर मी कुणालाच काहीच नाही सांगणार. पण हे शरीर तुमचं आहे
ह्याचा इलाज करणे तुमचा धर्म आहे. हे घ्या. ह्यात मी काही औषधे मिळवली आहेत. याला बारीक करून डोक्यावर लावल्याने यांचं दुखणं कमी होईल. हे घ्या. हिला बरं वाटेल ना. नेहमी असं डोकं दुखत असतंय तर ताई सांगतायत ना वैद्य ताई, म्या बरी होईन. होईन ना बरी. बऱ्या व्हाल. चला जाऊ, पोरं आली असतील घरला. हे घ्या. आईचं डोकं लय दुखत होतं. आत्या आईला घेऊन वैद्यांकडे गेली. येतच असेल. जास्त दुखतंय का आईला? वय लय दुखत होतं. तुम्ही समधी इथंच थांबा, मी बघून आलो. बाबा मी बी येतो तुमच्या वय संग. बाबा चला. चला. अरे कुठे चाललेत बापलेक? जरा काय झालं की काळजी करता. काय म्हणाली वैद्य? काही औषधं दिली? वय ते जडीबुटी दिले, बोलल्यात बारीक करून डोक्यावर ठेवा आणि गरम पाण्याच्या पट्ट्या बी ठेवायला सांगितलं. ठेवीन म्या. वहिनी बोलू नको, जरा आराम कर की. वय ताई. वैद्याने तोच जुना पाला दिला असेल आता. नाही भाऊ, नवीन औषध दिलंय. आम्ही त्या जुन्या वैद्य भवांकडे नव्हतो गेलो. मग कुठं? एक वैद्यबाई आहेत त्यांच्याकडे गेलतो. गावापासून थोडं लांब राहतात ना, त्यांच्याकडं. पोरांनो, हातपाय धुतलेत का? चला या जेवायला. भाऊ तुला बी वाढू? नाही, म्या डबा घेऊन गेलो होतो ना, म्या जेवलो. तुळसा तू जरा गरम पाणी आण. मंजुळा ही जरा औषध वाढ बघू. जा. आत्या खूप त्रास होतोय का ग? वय त्रास तर होतय. औषध तर बरोबर दिलं ना? का? महिला वैद्य होती म्हणून तिच्या क्षमतेवर संशय घेता वय? नाही, असं नाही काही. विचार करत होतो की पहिल्याच यात रोगाचं निदान करेल की नाही, ह्याचाच विचार. वय समजली ती. म्हणजे लय समजदार आहे ती वैद्य. आणि माहित आहे त्यांनी भेदभाव बी केला नाही माझ्या संग. माझा हात स्वतःच्या हातात घेतला आणि नसा बघितल्या आणि मग सांगितलं जे सांगायचंय ते. तू समाधानी आहेस ना? वय मग ठीक आहे. आणि आता 2-4 दिवस काम नको करूस. आव आता औषध घेऊन आले ना, बरी होईन म्या. हा, तुम्ही लोक कशापायी एवढी काळजी करताय? आई तू असं नग बोलू. तुझ्याबद्दल आम्हाला चिंता तर होणारच ना. हा बाबा ठीक आहे. अरे या समध्या गोष्टी तर एक गोष्ट विसरलोच. वय आई मोठी गोड बातमी आहे. तू ऐकलीस ना, तुला बी आनंद होईल. अच्छा सांग. वय वय सांगा ना बाबा. मला समद मिळून 3 रुपये महिन्याचं पक्क काम मिळालंय. मी आज समदा हिशोब करून ठेवलाय. हा, पोरांच्या शिक्षणासाठी 12 आण, घरचं भाडं 12 आण, धान्यासाठी 1 रुपया, माझ्या यायचा जायचा खर्च 4 आण आणि तुझ्या औषधांचा खर्च 2 आण. बाबा आणि घासलेट. ते तर मी विसरलोच. घासलेटचा डब्बा 3 आण, 1 आना कमी पडतोय. ठीक आहे, काही हरकत नाही. कधी कधी चालत चालत येत जाईन ना. नाही बाबा, तुम्ही का पायी येणं जाणं करणार?
आम्ही चांदण्या रात्री चंद्राच्या प्रकाशात अभ्यास करत जाऊ ना. नाही, अभ्यासात कुठली तडजोड नाही. 3च्या जागी 4 आणं जरी लागलं ना तरी बी मी त्याची सोय करीन. माझं आयुष्य थोडी कायम राहणार आहे. तुम्ही असं का बघताय समदे? आता औषध दिलं आहे ना वैद्यजींना, तर ती घेऊन बरी होईन मी. औषध घ्यायची गरजच नाही पडणार. वय भीमाबाई, औषधांबरोबर कुठली तडजोड नाही. औषधही घेतलीच पाहिजे. वय पर आजार बरा झाल्यावर कशा पाय घेऊ औषध? हा, मी आज जलंबर खाणार नाही हे औषध. मी बरी होणार आहे, वैद्यजीने स्वतः सांगितलंय. भय. अहो बाबा, या समध्यामध्ये मी तुम्हाला एक गोष्ट सांगायला विसरलोच. आमच्या शालेय परीक्षेचा फॉर्म निघालाय, भरायचा आहे. मग काय झालं? समद्यांनी भरून टाका. बाबा, तुम्ही हे सांगा, प्रत्येक वर्षी आमची परीक्षा होती तर आम्ही दुसऱ्या वर्गात जातो, पण ताईचा वर्ग तुम्ही घरातच शिकवता परीक्षेशिवाय. बाबा, काहीतरी पर्याय असेल की ज्यामुळे ताई बी खरोखरची परीक्षा देऊ शकल. वय तेव्हा तर माहित पडल या दोघी किती हुशार आहेत ते. एक उपाय आहे. सावित्रीबाई फुलेंनी पुण्यामध्ये मुलींसाठी लय शाळा उघडल्या, तर तिकडून शाळेचा फॉर्म भरूया. बाबा, काहीतरी असं करा. माझ्या ताई एवढ्या लांब जाऊन नाही शिकू शकणार, पर फॉर्म भरून परीक्षा तर देऊ शकतील ना. वय बाबा, कमीत कमी एवढं तर कळ, या आम्हा दोघींमध्ये कोण जास्त अभ्यास करत. वय तसं बी मंजुळा बोलत असते. मी तर समजत लय हुशार आहे. हायच मग, परीक्षा झाल्यावर बघच तुम्हा समध्यांपेक्षा लय गुण मिळवणार आहे. तुम्ही समधी ठीक आहे. तुम्ही समधी चांगल्या गुणांनी पास व्हा. आणि आनंद, बाबा, मी तर प्रयत्न करतोच ना. आता चांगलं गुण नाहीत तर मी काय करू? मी त्याबद्दल नाही बोलत आहे. तुमच्या समध्यांचा परीक्षेचा फॉर्म भरला जातोय ना, मग पुण्यात बी परीक्षेचा फॉर्म भरला जात असणार. मंजुळा, तुळसा, तुम्ही उद्या सकाळी सकाळी तयार व्हा. आपण पुण्याला जायचं आणि फॉर्म भरून आणायचं. हा, वय बाबा वय. तुम्ही समधी माझ्याकडं असे का बघताय? चोराच्या मनात चांदण. चांदण नाही, चांदण्या. म्या माझा आजार या समध्यांना सांगून यांचा आनंद संपू नाही शकत. आणि तसं बी गरीबाच्या घरात तर या कानात सतत कमी पडतच असतो. आता ह्या एक आण्याची व्यवस्था हे घर करील, नाही तर माझा इलाज. ताई, घोंगड घेऊन येता का बाहेरनं? अहो, ती रोज वल्ली होतात. आई, मी जातोय ध्रुवच्या घरी झोपाया. चल. नाही बाबा, तुम्हाला माझ्या संग येण्याची गरज नाही. अरे पण रातच्याला एकटा कसा राहणार तू? बाबा, तुम्ही नका काळजी करू. तुम्ही थकला असाल ना, झोपा तुम्ही. आम्ही दोघं भाऊ जाणार. चल भीम. आता यो रोज रातच्याला झोपाय जाणार तिथं. भीमाबाई, कधी कधी त्या गोष्टींना त्याच अवस्थेत सोडलेलं बरं असतं. समाधान हे आपोआप मिळतं बघ. ऐक बाळा, दरवाजा लावून घे. ऐक. येळच तर नाही माझ्याकडं.
जर माहीत आहे डोकं दुखतंय तर काय गरज आहे कापड शिवायची? आपला भीमा नवीन शाळेत जातोय ना, नवीन कापड तर पाहिजेच. काय झालं? पाणी दे त्याला. तुळसा मंजुळाला पण बरोबर. नाही नाही, जागा नाही, जागा लई नाही. जागा आहे आमच्या कुशीत, जा बोलू त्यांना. अगं आई लय जागा आहे तर आत्याला बी बोलवूयात. मला नाही वाटत मी आता लय दिस जित्ती राहील. यो आजार आहे जो संपतच होत नाही. असं नका बोलू आई. मी दिवसभर काम करून घरी परत येईन, माझ्या या हातांना भेगा पडतील. तू हळद रगडून लाव ना, सकाळपर्यंत ठीक होईल ग. जर मला काय झालं तर माझ्या पोरांचं, माझ्या नवऱ्याचं काय होणार?